नमस्कार मैत्रिणींनो, कधी विचार केलाय का की एखाद्या खूप सुंदर दिसणाऱ्या स्त्रीच्या मागे कदाचित सगळे पुरुष नसतील, पण अगदी साधी, फारशी न नटणारी आणि शांत राहणारी स्त्री मात्र अनेकांच्या मनावर राज्य करत असते. असं काय असतं तिच्यामध्ये? बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की पुरुषांना आकर्षित करण्यासाठी खूप सुंदर दिसणं, परफेक्ट फिगर असणं, महागडे कपडे किंवा तासनतास मेकअप करणं गरजेचं असतं. पण नात्यांचं आणि मानवी मनाचं सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. पुरुषांना स्त्रियांच्या ज्या गोष्टी सर्वात जास्त वेड लावतात त्या डोळ्यांनी दिसत नाहीत, तर त्या मनाला जाणवतात. ती एक अशी ऊर्जा असते जी समोरच्याला न सांगता स्वतःकडे खेचून घेते. आज आपण पुरुषांची याच मानसशास्त्राबद्दल म्हणजेच मेल सायकोलॉजी बद्दल बोलणार आहोत. आपण पाहणार आहोत की स्त्रियांच्या कोणत्या अगदी साध्या पण अत्यंत प्रभावी अदा पुरुषांच्या थेट मनाला स्पर्श करतात, ज्याच्यामुळे एखादा पुरुष फक्त त्या स्त्रीच्या प्रेमातच पडत नाही, तर आयुष्यभरासाठी तिचा होऊन जातो. हे रहस्य केवळ वरवरच्या आकर्षणाचं नाही, तर एक अतूट नात्याची वीण कशी घट्ट होते याचं आहे. त्यामुळे आजचा हा संवाद तुमच्या जगण्याकडे आणि नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहे, याची मला खात्री आहे. अशा या सुंदर प्रवासाची सुरुवात करताना सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे स्वतःमध्ये कम्फर्टेबल असणं, म्हणजे स्वतःच्या मनापासून स्वीकार करणं. जेव्हा एखादी स्त्री स्वतःवर प्रेम करते, स्वतःच्या दोषासह स्वतःला स्वीकारते, तेव्हा तिच्या चालण्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो. ती जेव्हा चालते तेव्हा तिच्या मनात कोणतीही धास्ती नसते. जेव्हा ती बोलते तेव्हा ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी शब्दांचा पल्ला लावत नाही, आणि जेव्हा ती शांत असते तेव्हा त्या शांततेतही एक प्रकारचा सन्मान असतो. पुरुषांना अशा महिला कमालीच्या आकर्षक वाटतात, कारण त्यांच्याकडून एक मूक संदेश मिळतो की मला पूर्ण होण्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, मी स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. हीच गोष्ट पुरुषांच्या मनात त्या स्त्रीबद्दल कमालीचा आदर आणि अट्रॅक्शन तयार करते. स्वतःच्या अस्तित्वाचा हाच आनंद जेव्हा चेहऱ्यावर येतो तेव्हा नात्याला एक नवी दिशा मिळते. स्वतःमध्ये सुखी असणाऱ्या या मनाची दुसरी सर्वात मोठी अदा असते, ती म्हणजे तिचा नैसर्गिक हास्य. आजकालच्या कृत्रिम जगात जिथे हसण्यावरही मुखवटे चढवले जातात, तिथे एखादी स्त्री जेव्हा मनापासून ओठांच्या कोपऱ्यापासून अगदी डोळ्यापर्यंत पोहोचवणारा हलका हसू चेहऱ्यावर आणते, तेव्हा समोरच्या पुरुषाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. पुरुषांचं आयुष्य बऱ्याचदा जबाबदाऱ्या, करिअरची चिंता, भविष्याची धास्ती आणि मानसिक तणावाने भरलेलं असतं. अशा वातावरणात जेव्हा त्यांना एखादी अशी व्यक्ती भेटते जी केवळ तिच्या एका गोड आणि खऱ्याखुऱ्या हसण्याने वातावरण हलकं फुलकं करून टाकते, तेव्हा पुरुषाला तिच्या जवळ राहण्यात एक वेगळाच मानसिक सुकून मिळतो. हे हसू कोणत्याही कारणाशिवाय असू शकतं, पण त्याचा प्रभाव मात्र खूप खोल असतो. चेहऱ्यावरच्या या गोड हास्यासोबतच डोळ्यांची भाषाही तितकीच बोलकी असावी लागते. असं म्हणतात की डोळे हे मनाचा आरसा असतात. जेव्हा एखादी स्त्री संवाद साधताना पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून बोलते, पण त्या पाण्यात एक आदर आणि जिव्हाळा असतो, तेव्हा एक वेगळंच आत्मिक कनेक्शन तयार होतं. डोळ्यात पाहणं आणि मग लाजून किंवा आदराने नजर हलकीशी खाली झुकवणं, ही छोटीशी अदा कोणत्याही पुरुषाला थक्क करू शकते. या एका क्षणामध्ये पुरुषाला जाणवतं की ही स्त्री जितकी आत्मविश्वासी आहे, तितकीच ती आतून अत्यंत कोमल आणि हळवी सुद्धा आहे. हाच विरोधाभास पुरुषांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करतो आणि त्यांना त्या स्त्रीचा विचार करायला भाग पाडतो. नजरेच्या या खेळानंतर बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की सतत बोलत राहणं किंवा जास्त बोलणं म्हणजे स्वतःची छाप पाडणं, पण पुरुषांना स्त्रियांची समजदारीने घेतलेली शांतता जास्त भावते. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं, प्रत्येक वादामध्ये स्वतःला झोकून देणं किंवा समोरच्याला चुकीचं ठरवण्यासाठी शब्दांचे वार करणं, यामुळे नात्यातील गोडवा संपतो. या उलट जेव्हा एखादी स्त्री योग्य वेळी शांत राहते, परिस्थिती समजून घेते आणि जेव्हा खरंच गरज असेल तेव्हाच आपले मोजके पण प्रभावी शब्द बोलते, तेव्हा पुरुषाला तिच्या मॅच्युरिटीची, तिच्या प्रगल्भतेची जाणीव होते. तिची शांत राहण्याची अदा पुरुषाला तिच्याकडे अधिक आकर्षित करते, कारण ती गर्दीपेक्षा काहीतरी वेगळी आणि शांत वाटू लागते. या शांततेच्या मागे लपलेली असते तिची भावनिक स्थिरता. भावनिक स्थिरतेचा अर्थ असं मुळीच नाही की स्त्रीने कधी रडू नये किंवा आपल्या भावना व्यक्त करू नयेत. उलट स्वतःच्या भावनांवर तिचं नियंत्रण असणं जास्त महत्वाचं असतं. प्रत्येक लहान गोष्टीवर कोलमडून पडणं, मेसेजला किंवा कॉलला थोडा उशीर झाला म्हणून लगेच संशय घेणं किंवा भांडण उकरून काढणं, या गोष्टी पुरुषांना हळूहळू दूर ढकलतात. पण जेव्हा एखादी स्त्री कठीण प्रसंगातही स्वतःला सावरते, अत्यंत शांत राहून आपली बाजू मांडते आणि भावनांच्या आहारी न जाता योग्य निर्णय घेते, तेव्हा पुरुषांच्या मनात तिच्याबद्दलची इज्जत कित्येक पटीने वाढते. त्यांना जाणीव होते ही स्त्री केवळ सुखाच्या काळात सोबत करणारी नाही, तर संकटात आधार देणारी आहे. अशी भावनिक दृष्ट्या सक्षम
असणारी स्त्री कधी कोणावर ओझं बनत नाही, कारण तिचं स्वतःचं एक स्वतंत्र जग असतं. पुरुषांना अशी स्त्रिया खूप आवडतात ज्या केवळ नात्याभोवती स्वतःला मर्यादित न ठेवता आपल्या स्वप्नांच्या, आपल्या छंदांचा आणि स्वतःच्या करिअरचा आदर करतात. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असते, तिला स्वतःची स्पेस प्रिय असते, तेव्हा पुरुष तिला कधीही गृहीत धरत नाही. त्याला जाणवतं की या स्त्रीच्या आयुष्यात आपली खास जागा बनवण्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करावे लागतील आणि हेच आव्हान पुरुषांना खूप आकर्षित करतं. जी स्त्री प्रत्येक क्षणी उपलब्ध असते तिचं महत्व नकळत कमी होतं, पण जी स्वतःच्या पायावर आणि विचारांवर उभी असते तिचं मूल्य नेहमीच टिकून राहतं. स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असण्यासोबतच स्त्रीचा मूळ स्वभाव हा काळजी घेणारा म्हणजेच केअरिंग असावा लागतो. पुरुषांना महिलांचा हा केअरिंग स्वभाव मनापासून आवडतो, पण त्याची एक अट असते, ती म्हणजे ही काळजी मर्यादा बाहेर नसावी. गरजेपेक्षा जास्त काळजी घेणं, प्रत्येक लहान गोष्टीवर सारखं विचारून भांडावून सोडणं किंवा आईसारखं प्रत्येक गोष्टीवर टोकणं, यामुळे पुरुषाला नात्यात गुदमरल्यासारखं वाटू शकतं. पण योग्य वेळी न सांगता घेतलेली छोटीशी काळजी, त्याने न मागता दिलेला मानसिक पाठिंबा पुरुषांच्या थेट मनाला स्पर्श करतो. त्याला जाणवतं की ही स्त्री मला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर मी जसा आहे तसा मला समजून घेते आणि माझ्या सुखाचा विचार करते. या काळजी घेण्याच्या भावनेला अधिक सुंदर बनवतो तो म्हणजे स्त्रीच्या आवाजाचा टोन. आवाजाच्या टोन कडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं, पण हा नात्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. अत्यंत मऊ, शांत, संयमी आणि तरीही आत्मविश्वासी आवाज पुरुषांना खूप सुखावतो. या उलट सतत ओरडून बोलणं, आवाजात नेहमीच तक्रारीचा किंवा चिडचिडेपणाचा सूर असणं, यामुळे पुरुष अस्वस्थ होतात. प्रत्यक्ष आयुष्यात पुरुष अशा स्त्रियांच्या सहवासात जास्त वेळ घालवणं पसंत करतात, ज्यांच्याशी बोलून त्यांच्या मनाला शांती मिळते, ज्यांच्या आवाजात एक प्रकारची ऊब आणि आपलेपणा जाणवतो. आवाजातील या गोडव्यासोबतच आणखी एक अत्यंत प्रभावी अदा असते, ती म्हणजे पुरुषांचा आदर करणे. विशेषतः चार चौकांमध्ये जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही पुरुषाला इतरांसमोर कमी लेखण्याऐवजी किंवा त्याची खिल्ली उडवण्याऐवजी त्याला खंबीर पाठिंबा देते, त्याच्या मताचा सन्मान करते, तेव्हा तो पुरुष त्या स्त्रीची भावनिकदृष्ट्या खूप घट्ट जोडला जातो. हा आदर केवळ दाखवण्यापुरता वरवरचा नसावा, तर तो तिच्या स्वभावातून नैसर्गिकरित्या आला पाहिजे. जेव्हा पुरुषाला कळतं की ही व्यक्ती माझ्या पाठीशी आदरांचा डोंगर घेऊन उभी आहे, तेव्हा तो जगाशी लढायलाही तयार होतो. या आदराच्या नात्यात थोडीशी निरागसता आणि मिश्किलपणा असेल तर नातं अधिक जिवंत होतं. स्त्रियांची हलकीशी शरारत, योग्य वेळी केलेला विनोद आणि लहान मुलांसारखी निरागसता पुरुषांना प्रचंड आवडते, पण ही निरागसता समजदारपणाच्या सोबतीने आली पाहिजे. अशी स्त्री पुरुषाला आयुष्याच्या प्रवासात कधी ओझं वाटत नाही, तर ती एक आनंदाचा झरा वाटते. जेव्हा बाहेरच्या जगाचे सगळे ताण तणाव सहन करून पुरुष घरी येतो, तेव्हा तिची निरागसता आणि तिची सोबत त्याच्यासाठी एक मोठ्या सुकुनासारखी ठरते. जसं जसं नातं पुढे सरकतं तसं तसं पुरुषांचं लक्ष फक्त चेहऱ्याच्या सौंदर्यापुरतं किंवा आवाजापुरतं मर्यादित राहत नाही. तो त्या स्त्रीच्या सवयी, तिच्या प्रतिक्रिया आणि तिच्या ऐकून व्यवहाराला मनापासून जाणू लागतो. नेमक्या याच वळणावर पुरुषांना महिलांची एक खूप खास साधा दिसते, ती म्हणजे कठीण प्रसंगात खंबीरपणे उभं राहणं. जेव्हा आयुष्यात आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक अडचणी येतात, तेव्हा रडत बसण्याऐवजी जी स्त्री अत्यंत धीराने, समजूतदारपणाने परिस्थिती हाताळते, तेव्हा पुरुषाला जाणवतं की ही फक्त सुखात सोबत करणारी प्रियसी नाही, तर आयुष्याचा खडतर प्रवास एकत्र पार करणारी खरी जीवनसाथी आहे. अशा या जीवनसाथीमध्ये जी सर्वात मोठी आणि दुर्मिळ अदा पुरुषांना शोधूनही मिळत नाही, ती म्हणजे पुरुषाला बदलण्याचा हट्ट न करणं. बरीच नाती याच एका चुकीमुळे उद्ध्वस्त होतात की स्त्री विचार करते की मी या पुरुषाला माझ्या हिशोबाने सुधारेल किंवा बदलून टाकेल, पण पुरुषांना ती स्त्री मनापासून आवडते, जी त्यांना ते जसे आहे त्यांच्या गुण दोषासह स्वीकारते. याचा अर्थ असा मुळीच नाही की ती त्यांच्या चुकीच्या गोष्टी सहन कराव्यात, पण याचा अर्थ असा नक्कीच आहे की प्रत्येक लहान गोष्टीवर सुधारण्याची यादी घेऊन त्यांच्या डोक्यावर बसू नये. हा स्वीकार पुरुषाला नात्यात एक मोकळेपणा देतो. हा मोकळेपणा टिकून ठेवण्यासाठी स्त्रीचे स्वतःचे स्वतंत्र विचार असणे तितकंच गरजेचं आहे. पुरुषांना महिलांचे इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र विचार खूप आकर्षित करतात. जेव्हा एखादी स्त्री आपले निर्णय स्वतः घेऊ शकते, समाजात किंवा कुटुंबात हक्काने आपली मतं मांडू शकते आणि कोणत्याही भीतीशिवाय स्वाभिमानाने जगू शकते, तेव्हा पुरुष तिला कमजोर मानत नाही, तर त्याला वाटतं की ही स्त्री माझ्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने चालू शकते. अशा स्त्रीच्या सोबत पुरुष स्वतःला अधिक सुरक्षित आणि कम्फर्टेबल महसूस करतो. अशा या मजबूत नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी स्त्रीने योग्य वेळी पुरुषांचं कौतुक करणे खूप मोलाचं ठरतं. पुरुषांनाही त्यांच्या कामाची, त्यांच्या कष्टांची कोणीतरी दखल घ्यावी, कौतुक करावं असं वाटत असतं, पण ते कधीही हे उघडपणे बोलून दाखवत नाहीत किंवा मागत नाहीत. जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही स्वार्थाशिवाय योग्य संधी साधून पुरुष
पुरुषांच्या मेहनतीचे, त्याच्या चांगल्या निर्णयाची किंवा त्याच्या स्वभावाची मनापासून स्तुती करते, तेव्हा ती गोष्ट पुरुषाच्या मनात घर करून राहते. हे कौतुक खोटं किंवा दाखवण्यापुरतं नसावं, तर ते तिच्या डोळ्यातून आणि शब्दांतून खरं वाटलं पाहिजे. पण कौतुक करण्यासोबतच नात्यात थोडं अंतर राखण्याची अदा ही पुरुषांना खूप भावते. दिवसातून 50 वेळा कॉल करणं, प्रत्येक मिनिटाला मेसेज करून कुठे आहात, काय करताय असं विचारणं, यामुळे नात्यातील जी एक ओढ असते, जी कशीच असते, ती हळूहळू संपून जाते. पण जेव्हा एखादी स्त्री स्वतःची स्पेस सांभाळते आणि पुरुषालाही त्याची स्पेस देते, तेव्हा पुरुष तिच्याबद्दल जास्त विचार करू लागतो. त्याला जाणीव होते की ही स्त्री माझ्या आयुष्याचा एक अत्यंत सुंदर भाग आहे, पण माझं आयुष्य म्हणजे तिची पूर्ण दुनिया नाही. हा थोडासा दुरावा नात्यातील प्रेम आणखी वाढवतो. या अंतराच्या सोबतीने नात्यात विश्वासाची खूप मोठी अदा असावी लागते. प्रत्यक्ष आयुष्यात पुरुष अशा स्त्रियांपासून खूप लांब पळतात, ज्या प्रत्येक गोष्टीवर संशय घेतात, त्यांचा फोन चेक करतात किंवा त्यांच्या प्रत्येक मित्राबद्दल चौकशी करतात. या उलट ज्या स्त्रीचा स्वतःवर पूर्ण भरोसा असतो आणि आपल्या नात्यावर अतूट विश्वास असतो, ती स्त्री पुरुषांना स्वर्गासारखी वाटते. हा विश्वास जेव्हा स्त्रीच्या वागण्यातून दिसतो, तेव्हा पुरुषाला वाटतं की आपल्यावर कोणतंही दडपण नाही, आपण मुक्त आहोत, आणि हीच मुक्ती त्याला त्या स्त्रीच्या आणखी जवळ घेऊन येते. कोणत्याही नात्यात वाद होणं साहजिक आहे, पण त्या वादाच्या वेळी स्त्रीची शांत प्रतिक्रिया ही एका मोठ्या आदेशासारखी काम करते. जेव्हा एखाद्या गोष्टीवर राग येणं अत्यंत स्वाभाविक असतं, अशा वेळी आरडाओरडा न करता संयम राखून अत्यंत शांतपणे आपली बाजू मांडणारी स्त्री पुरुषाला खूप हुशार वाटते. पुरुषाला समजतं की ही स्त्री भावना प्रधान तर आहेच, पण तिच्याकडे बुद्धीची अफाट जोड आहे. अशी स्त्री पुरुषासाठी एक इमोशनली सेफ झोन बनते, जिथे तो स्वतःची सगळी गुपितं आपले भीती हक्काने शेअर करू शकतो. या सर्व गोष्टीच्या मुळाशी जर काय असेल, तर ती म्हणजे सादगी, म्हणजे वागण्यातील सोपेपणा. खूप जास्त चालाकी करणं, माइंड गेम्स खेळणं, समोरच्याला गोंधळात टाकण्यासाठी नाटक करणं, या गोष्टी पुरुषांना खूप थकवून टाकतात. पण जी स्त्री कोणतंही नाटक न करता मनात जे आहे ते साफ शब्दात समोर मांडते, ती पुरुषांना खूप खरी वाटते. आजच्या या खोट्या जगात खऱ्या आणि साध्या गोष्टींशी पुरुष खूप लवकर आणि मनापासून जोडले जातात, कारण तिथे त्यांना स्वतःच मुखवटा उतरवून जगता येतं. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची मर्यादा ओळखणं. जेव्हा एखादी स्त्री हे उत्तम प्रकारे जाणवते की आपल्याला आयुष्यात कोणती गोष्ट स्वीकार्य आहे आणि कोणती नाही, म्हणजे जेव्हा ती स्वतःच्या आत्मसन्मानाशी कधी तडजोड करत नाही, तेव्हा कोणताही पुरुष तिच्याशी गैरवर्तन करण्यापूर्वी किंवा तिचा अपमान करण्यापूर्वी 100 वेळा विचार करतो. ही अदा बोलून दाखवावी लागत नाही, तर ती तिच्या एकूण राहण्यातून, शब्दांच्या निवडीतून आणि तिच्या स्वाभिमानातून स्वतःहून झळकत असते. कथा असो वा वास्तव, नात्याचा हा प्रवास केवळ शारीरिक किंवा बाह्य आकर्षणावर कधीच टिकत नाही. पुरुष कधी स्त्रियांच्या अशा अदावर प्रेम करत नाही, ज्या फक्त दाखवण्यासाठी किंवा कोणाला तरी बोलवण्यासाठी वरवर शिकलेल्या असतात. ते त्या गुणांशी जोडले जातात जे अगदी खरे आणि आतून आलेले असतात. जी स्त्री स्वतःच्या आयुष्यात आनंदी आहे, जी कोणाकडे प्रेमाची भीक मागत नाही, तर प्रेम भरभरून जगते, जी पुरुषाला बंधनात अडकून ठेवत नाही, तर त्याला असं वातावरण देते की त्याला स्वतःहून तिथे थांबावं असं वाटतं. तीच स्त्री पुरुषाच्या हृदयावर कायमचं राज्य करते. या सुंदर अदा कधीही पुस्तकातून किंवा लोकांचं पाहून शिकता येत नाहीत, त्या तेव्हाच बाहेर पडतात जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता, स्वतःची किंमत करायला शिकता आणि नात्याला एक सुंदर निवड बनवता. कोणतीही मजबुरी नाही. जेव्हा तुम्ही अशी बनता, तेव्हा कोणालाही तुमच्या मागे धावण्याची गरज पडत नाही, कारण तुमचं अस्तित्वच इतकं सुंदर असतं की प्रत्येक पाऊल तुमच्याकडे आपोआप ओढलं जातं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.